मी सहदेव वनाडे अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी आहे। मी गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी विविध विषयावर शेतकऱ्याच्या विषयावर आंदोलन करतोय। आम्ही मागणी केली होती की बाबा शेतकऱ्याचं कर्ज माफ करा, शेतकऱ्याला भावांतर योजना द्या, शेतकऱ्यांनी जे नाफेडकर नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्याला जो नाफेडने खरेदी केली नाही त्या शेतकऱ्यांना मधला जो गॅप आहे 1000 रुपये अनुदान द्या। त्याबरोबरच MREGS रोजगार हमी योजनेचे 2023 पासून विहिरीचे आणि गायगोट्याचे बिले मिळाले नाहीत, ते बिले देण्यात यावी। त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की ज्या पद्धतीने तुम्ही यांना ज्या संस्था आहेत संस्थांना गाईला 1500 रुपये अनुदान देऊन तुम्ही त्या ठिकाणी देताय तेही शेतकऱ्याला द्या। शेतकऱ्याला 10 गाई सांभाळण्यासाठी 1500 रुपये अनुदान द्या पर गाय। त्याच्यानंतर आम्ही म्हणतो ट्रॅक्टरला ज्या पद्धतीने तुम्ही अनुदान देताय त्या पद्धतीने बैलजोडी घेण्यासाठी सुद्धा अनुदान द्या, कारण 2-4 एकर शेती असलेल्या लोकांना बैलजोडी घेणं शक्य नाही, म्हणून अनुदान मिळालं तर त्या ठिकाणी बैलजोडी घेतील। आणि ट्रॅक्टरचं जर बघायचं गेलं तर यावर्षी ट्रॅक्टरचा दुबार पेरणीमुळे एका शेतकऱ्याचा एकरी 8,000 रुपये खर्च झालेला आहे। हा खर्च कुठून भरून निघणार? याबरोबरच आम्ही मागणी केली होती की शेतीतील जे कामं आहेत ती कामं पूर्णतः MREGSच्या माध्यमातून करण्यात यावी। वर्षभराचा जे शेतकऱ्याचा आहे खर्च आहे त्याच्यामधून करण्यात यावा, अशा विविध मागण्याच्या संदर्भात आम्ही विविध आंदोलन, नद्याजोड प्रकल्प राबवावे, नद्याजोड प्रकल्प राबवून आमच्याकडे पाणी आणा। सगळ्यात मोठं पाण्याचं इथे दुर्भिक्ष आहे। अहमदपूर तालुक्यामध्ये एवढा मोठा परिसर असताना सुद्धा नदी असताना कुठे डॅम नाहीत किंवा पाण्याचं कुठे मोठ्या प्रमाणात साठवण नाही, त्याच्यामुळे पाण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला खूप हाल करावे लागतात। या सगळ्या गोष्टीला जाब विचारण्यासाठी मी विधान भवनावर, मला माहित आहे मी आज एकटा आहे पण एक माणूस जमा होऊन त्या ठिकाणी गारवा निर्माण होऊन त्या ठिकाणी आम्ही सरकारला त्या ठिकाणी विधान भवनासमोर जाब विचारणार आहेत। या नांगराच्या माध्यमातून आम्ही निघालेलो आहे। त्या हिशोबाने पाहिलं तर सहकार मंत्री आपल्या तालुक्याचे आपल्या मतदारसंघाचे आहेत, यावरती काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्याच्या प्रश्नावरती ते बोलतात, शेतकऱ्याचे प्रश्न हा मार्गी लावायचा प्रयत्न करतात। नेमकं असं का, जेणेकरून तुम्हाला अशी वेळ आली की विधान भवनापर्यंत जायची वेळ आली असल्यावर? बाबासाहेब पाटील शेतकऱ्याचं मूल जरी असतील, हो आज ते शेतकरी नाही, कारण आज ते उद्योगपती आहेत। ते शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यापेक्षा उद्योगपतीचे, कारखानदाराचे प्रश्न मांडण्यात, सहकार क्षेत्रातील लोकांचे प्रश्न मांडण्यात धन्यता मानत असतील, त्यांना सुद्धा जागा आणण्यासाठी आम्ही विधान भवनाकडे निघालेलो आहे।